नमस्कार, स्वागत है आपका CNI न्यूज चैनल में। मैं हूं आपके साथ पूनम प्रजापति। आइए देखते हैं खबरें। केंद्र सरकार के केंद्र में 12 वर्ष पूर्ण होने पर पत्र परिषद में पूर्व पालक मंत्री परिणय फुके ने नई योजना की जानकारी दी। गोंदिया, महाराष्ट्र। स्थानीय राइस मिल एसोसिएशन हॉल में केंद्र की मोदी सरकार के 12 वर्षों में किए गए विकास कार्यों की उपलब्धि जिले में पहुंचाने के लिए प्रेस वार्ता थी। इसमें पूर्व पालक मंत्री परिणय फुके ने योजना बाबत इस अवसर पर विधायक विनोद अग्रवाल, जिला अध्यक्ष पूर्व विधायक केशव मानकर, विधायक रंगडाले जी, पूर्व जिला परिषद अध्यक्ष खोमेश रंगडाले, विधायक रंगडाले आदि प्रमुखता से उपस्थित थे। CNI न्यूज गोंदिया, महाराष्ट्र से सतीश पारधी की रिपोर्ट। सबको नमस्कार। आज भारतीय जनता पार्टी गोंदिया जिले के तरफ से हमारे देश के यशस्वी प्रधानमंत्री सम्माननीय नरेंद्र मोदी विकासात्मक कार्य से लेके देश के एवं राज्य के गांव-गांव तक जितने भी विकासात्मक कार्य हुए हैं उनको लेकर आज सभी पत्रकार बंधुओं से हमारे सम्मानित महाराष्ट्र प्रदेश के सचिव एवं विधान परिषद के आमदार सम्माननीय परिणय जी, आमदार सम्माननीय विनोद अग्रवाल जी, भारतीय जनता पार्टी गोंदिया जिले के पूर्व अध्यक्ष, पूर्व आमदार एवं हमारे मार्गदर्शक सम्माननीय केशव मानकर जी, मंच पर उपस्थित हमारे भारतीय जनता पार्टी गोंदिया जिले के कोषाध्यक्ष दिनेश भैया गाजीवाल जी, भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश की महिला मोर्चे की उपाध्यक्ष एवं जिल्हा परिषद सदस्य, रस्त्यांच्या विकासामध्ये, याच्या विकासामध्ये किंवा शेतकऱ्यांना मदत करण्याच्या दृष्टिकोनातून किंवा एक शेतकऱ्यांसाठी आणखी जे पाणी पुरवठा योजना असणार किंवा सिंचनाची सोय असणार त्या सगळ्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात जे कामं झाले किंवा महामार्गांचा जो विकास झाला या सगळ्या याच्यावर या संदर्भात मी तुम्हाला माहिती देणार आहे। आता त्या महाराष्ट्रामध्ये म्हणजे आपल्या गोंदिया जिल्ह्यासाठी मुंबई नागपूर जो समृद्धी एक्सप्रेस हायवे आहे तो आता गोंदियापर्यंत येणार आहे। त्या महामार्ग असणार, मेट्रो प्रकल्प असणार, लॉजिस्टिक पार्क असणार, नवीन उद्योग जे मोठ्या प्रमाणात गडचिरोली जिल्ह्यामध्ये त्याने संपूर्ण महाराष्ट्रात येत आहे, ग्रामीण रस्त्याचा विकास असणं, अशा अनेक पक्षांच्या संदर्भात राज्यातील मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी रोजगार देण्याच्या संदर्भातल्या ज्या पावलं जे असतील त्या सगळ्या मोठ्या प्रमाणात उचलल्या गेलेल्या आहे। मेक इन इंडिया असणार, मेक इन महाराष्ट्र असणार आणि धोरणामुळे अनेक देशविदेशी कंपन्यांवर मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात गुंतवणूक आलेली आहे। स्टार्टअप इंडिया, स्किल इंडिया, मुद्रा योजना आणि डिजिटल योजनेच्या माध्यमातून युवकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी या माध्यमातून खुल्या करण्यात आलेल्या आहेत। गरीब महिला, युवक आणि सर्वसामान्य नागरिकांच्या विकासासाठी राज्य आणि केंद्र सरकारचे योजना प्रभावीपणे अंमलबजावणी ज्या प्रमाणात करण्यात आले तसंच एक विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्रातील भारताचे देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून राबवण्यात आलेले आहे। मला असं वाटतं की सगळी तुम्हाला माहिती देतो, पण एक या 12 वर्षात ज्या प्रमाणात शेतकऱ्यांना मदत करण्याचं काम सरकारने केलं, आतापर्यंत जितक्याही कर्जमाफी 2014च्या आधीपर्यंत झाली त्याच्यापेक्षा कितीतरी मोठ्या प्रमाणात कर्जमाफी तर दिलीच आहे, पण अतिवृष्टी किंवा दुष्काळामध्ये ज्या शेतकऱ्याला मदत करण्याचं, खुल्या हाताने मदत करण्याचं काम जे भारतीय जनता पार्टीच्या सरकारने केलं आहे, मोदी सरकारने केलं आहे, ते आतापर्यंत कुणीच केलेलं नाही आहे। मागच्या 70 वर्षात जे कामं झालेले आहेत 14च्या आधी ते याच्यापेक्षा कितीतरी पट जास्त कामं या 12 वर्षात करण्यात आलेलं आहे। आणि जलजीवन मिशन असणार, नदीजोड प्रकल्प असणार, हर घर नल अभियान असणार आणि विविध मोठ्या सिंचन परियोजनांच्या माध्यमातून ग्रामीण क्षेत्रात सिंचनाचं असणार, पाणी पुरवठ्याचं असणार, मोठ्या योजनांच्या माध्यमातून ग्रामीण क्षेत्रात तहान योजनाचं काम या माध्यमातून केलेलं आहे। आपल्या विदर्भाचे सुपुत्र आणि देशाचे वाहतूक मंत्री माननीय नितीन गडकरी साहेब असतील, फडणवीस साहेब असतील, देशभर आणि राज्यात मोठ्या प्रमाणात कामं केल्या त्यांच्या माध्यमातून एक मोठ्या प्रमाणात संपूर्ण देशभर हायवेनी, प्रत्येक शहर मोठ्या हायवेनी महामार्गाने जोडण्याचं काम त्यांनी केलेलं आहे। गरीब कल्याणाच्या माध्यमातून देशात 81 कोटी नागरिक आज पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत मोफत धान्य उपलब्ध होत आहे। आयुष्यमान भारत योजनेच्यामुळे
जवळपास 60 कोटी नागरिकांना आरोग्य संरक्षण या माध्यमातून मिळत आहे. त्यात गोंदिया जिल्ह्यात आयुष्यमान भारत योजनेच्या माध्यमातून 7,17,559 लाभार्थी आहेत. त्या माध्यमातून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी या योजनेअंतर्गत देशातील 11 कोटी शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यात थेट आर्थिक मदत जमा करण्याचं काम होत आहे. गोंदिया जिल्ह्यात या योजनेत 2,21,644 लाभार्थी आहेत. प्रधानमंत्री पीक विमा योजना असणार, कृषी सिंचन योजना असणार, पीक कर्ज वाटप योजना असणार, त्यामुळे शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढीत मोठ्या प्रमाणात मदत होत आहे. 54,448 शेतकऱ्यांना पीक कर्जाचा लाभ केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने आणलेला आहे. त्यामुळे देशात 11 कोटी महिलांना धूममुक्त स्वयंपाक या माध्यमातून मिळत आहे. गोंदिया जिल्ह्यातला असणार, नमो योजना असणार, या सामाजिक सक्षमीकरण करण्याकरता मोठी चालना या माध्यमातून मिळत आहे. त्यामध्ये देशाची आर्थिक क्रांती या माध्यमातून घडली. गोंदिया जिल्ह्यात 6,91,919 जनधन खाती या माध्यमातून